बघा सेकंड चॅप्टर पायथागोरस थेरम या चॅप्टर मधला आयएमपी क्वेश्चन्स आहे. आयएमपी मीन्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. क्वेश्चन असा आहे, सेगमेंट PM इज अ मीडियन ऑफ द ट्रायंगल. सेगमेंट PM is a median of the triangle. Suppose I will draw the triangle PQR. Okay, then and PM is a median, so PM is a median. Okay, then if PQ is equals to 40 centimeter, where are PQ is a 40 centimeter. PQ ची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 40 सेंटीमीटर. and PR is a 42. where are the PR is a 42 centimeter. yeah, 42. and PM is a median ची व्हॅल्यू आहे बघा 29. how much 29. then find the QR. तर आपल्याला या QR ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. QR ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आपण थेरम मध्ये प्रॉपर्टी बघितली. सपोज एखादा ट्रायंगल असेल आणि त्या ट्रायंगल मध्ये एखादा जर मीडियन असेल, काय असेल मीडियन असेल, त्या ठिकाणी काय त्याला यूज करायचा अपोलोनियसचा थेरम. कोणता अपोलोनियसचा थेरम. ओके, तर आपण काय करू शकतो बघा, इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR कोणती आहे मीडियन PM. तुम्ही लिहू शकता segment PM is a median because given ते आपल्याला या क्वेश्चन मध्ये दिले की PM ही काय आहे मीडियम आहे. आपण बघितलं एखाद्या ट्रायंगल मध्ये एखादी मीडियम असेल, कोणता थेरम यूज करायचा बोल. मग बाय अपोलोनियस थेरम. बाय अपोलोनियस थेरम काय आहे अपोलोनियस थेरमची प्रॉपर्टी, त्यानुसार आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. काय PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल्स टू 2PM स्क्वेअर इक्वल्स टू 2PM स्क्वेअर प्लस काय होईल हा QM घ्या किंवा M आहे. QM घ्या किंवा M आहे. काय घेता QM घेऊ 2QM चा स्क्वेअर 2QM चा स्क्वेअर. आपल्याला QR ची व्हॅल्यू फाइंड करायची. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, व्हॅल्यू दिलेली केव्हा काय आहे PQ ची व्हॅल्यू आहे 40 चा स्क्वेअर प्लस PR काय तुमचा 42 चा स्क्वेअर इक्वल्स टू 2 ऍज इट इज. PM ची व्हॅल्यू दिली मला PM आहे तुमची 29 म्हणजे ज्याच्याने मल्टिप्लिकेशनचा साइन 29 चा स्क्वेअर प्लस 2 ऍज इट इज. QM ची व्हॅल्यू QM काढायचा. ठीक आहे 2QM स्क्वेअर जशाला तसा. ओके, 40 चा स्क्वेअर 4 4 चा 16 1 0 चा डबल 0. 42 चा स्क्वेअर काय होतो 42 चा स्क्वेअर 42 into 42 काय होतो 1764 1764 equals to 2 as it is. 29 चा स्क्वेअर रूट कोण सांगतं 29 चा स्क्वेअर रूट 841 841 बरोबर आहे. then 2QM स्क्वेअर as it is. बघा करायचे ऍडिशन काय झाले 1600 1764 तर ऍडिशन किती आला सर 4 6 13 and 1 3364 okay. then equals to या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2 2 4 जा 8 2 8 जा 16 plus 2QM square as it is. Okay, बघा 1682 हा एक कसा बघा प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस काय होईल 3364 minus 1682 remainder only 2
2qm चा स्क्वेअर. ओके, 2qm चा स्क्वेअर. बघा आता 3364 मायनस काय झाले 1682 किती होईल बाळांनो 4 minus 2 2 आज आला 16 इधर आ गया 2 16 minus 8 8 इधर आला 12 12 minus 6 6 रिमाइंडर आला 2 किती आला 1682 1680 equals to 2qm square. ओके खाली ठेवूया का पुढे लिहूया. ओके पुढे समज. आता हा qm स्क्वेअर लट्टू कसा आहे मल्टिपल एकांतर डिवाइड काय म्हणवा qm स्क्वेअर इक्वल्स टू 1682 हा 2 qm चे मल्टिपल किती अंतर डिवाइड सो qm स्क्वेअर इक्वल्स टू 2 1 जा 2 2 8 जा 16 2 4 जा 8 2 1 जा 2 काला qm स्क्वेअर इक्वल्स टू 841 841 हा स्क्वेअर आहे आपण स्क्वेअर रूट पाहिजे लिहून घ्यायचे काय करा तुम्ही टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑफ बोथ साइड ओके ऑन द स्क्वेअर रूट qm 841 स्क्वेअर रूट किती आहे 29 ही मिळाली आपल्याला qm ची व्हॅल्यू. बट आपल्याला काय करायचंय qr काढायचं. बट qr कसा आहे हा qm हा qr चा कसा आहे हाफ आहे. qm जो आहे तो qr चा कसा आहे हाफ. रिझन काय m इज अ मिड पॉइंट किंवा तुम्ही लिहू शकता pm इज अ मेडियन. मग qm किती तुमचा 29 इक्वल्स टू 1/2 qr. हा ट्रिगल कसा आहे डिवाइड त्यानंतर मल्टिपल म्हणजे qr इक्वल्स टू 29 into 2 हा एक qr डिवाइड होते त्यानंतर मल्टिपल सो qr इक्वल्स टू 29 + 29 and 29 2 जा किती होते डबल 9 2 जा 8 बॅलन्स आला 158 सो qr ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 58. qr ची व्हॅल्यू किती मिळाली 58. qr equals to 58. Do you understand?